नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत राजमा चावल. कधी कधी कसं आपल्याला वेगळं काहीतरी खावंसं वाटतं, तर तेव्हा तुम्ही ही डिश ट्राय करू शकता. फार सुंदर लागते. चला तर आपण सुरुवात करू. रात्रभर भिजवलेले 1 कप राजमा, कोथिंबीर, 1 तेजपत्ता, 3 टोमॅटो, 3 कांदे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, कस्तुरी मेथी, जिरं, धना पावडर, किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ. रात्रभर भिजवलेला राजमा हा कुकरमध्ये 3 ते 3.5 कप पाण्यामध्ये 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यावे. त्यात 1 तमालपत्र, वेलची, मोठी वेलची, मसाला वेलची असते ती, आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकून 7 ते 8 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यावे. आणि खोलून पाहावं मध्ये 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर पाहावं की शिजल्यात की नाही. आणि मग थोडं मीठ सुद्धा टाकायचं. मी विसरली सांगायचं. शिजल्यात की नाही ते चेक करा, आणि चांगले शिजले असतील तर राहू द्या. जर शिजले नसतील तर परत 2-3 शिट्ट्या काढून घ्या. आता की नाही आपण राजमा चावल बनवते, मग आपण चावलची रेसिपी म्हणजेच आपलं भात. पाणी उकळत ठेवलेलं आहे मी. त्यात मी 2 तमालपत्र टाकलेले आहेत आणि 2 कप तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजवलेले आहेत आणि ते उकळत्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. पाणी आधी उकळून घ्यायचं. उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. त्याला आता उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर अर्धा लिंबाचा रस आणि मीठ टाकून शिजू द्यायचं. थोडं पाणी आटत आलं की त्यावर झाकण द्यायचं आणि कमी गॅसवर शिजू द्यायचं. इकडे मी 2 चमचे तेल, त्यात 3 कांदे कापून परतत ठेवले. ते मऊ आणि तांबूस लाल रंगावर येतील. गुलाबी रंग, असा लालसर तांबूस लाल कलर होईपर्यंत त्या कांद्यांना परतून घ्यायचंय. बघा, ह्या प्रकारे थंड करून वाटून घ्यायचं. वाटलंच तर थोडंसं पाणी टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. जो आपण वाटण केलं ना, त्यात आपण कोथिंबीरचे देठ राहिलेले असतात ना, ते टाकून वाटण करून घ्यायचं. आता आपला राजमाही शिजलेला आहे. त्यातले थोडा राजमा आपण साईडला काढून घेऊया. या बदल्यात तुम्ही एखादा बटाटा सुद्धा घेऊ शकतो आणि तो स्मॅश करून टाकू शकता. आता मी इथे या ठिकाणी मी राजमा आहे त्याला थोडंसं स्मॅश करून टाकणार आहे. अशी आपण कांदे परतायला जी कढई घेतलेली, तीच कढई मी परत घेतलेली आहे. ती तापत ठेवते. तुम्ही दुसरे सुद्धा घेऊ शकता, पण मी आहे म्हणून तीच घेतली. तापलेली आहे. त्यात आता मी 4 ते 5 टेबलस्पून तेल
तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात आपण जिरं टाकून घेऊ आणि जिरं तडतडल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया. आता ती थोडा वेळ 2 मिनिटं तरी चांगले परतून घेऊया. जो कांदा भाजून जो वाटण बनवलेलं तो घालूया आणि चांगलं परतून घेऊया. तांबूस रंग असं तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया त्याला. आता त्यात टमाटरची प्युरी टाकूया. टमाटरची प्युरी चांगली मिक्स करून ढवळत चांगली भाजून घेऊया, शिजवून घेऊ द्या. आता आपला टमाटरची प्युरी चांगली शिजलेली आहे. तर आता सगळे आपले मसाले घालून घेऊया. लाल मिरची पावडर, हळद, कसुरी मेथी, गरम मसाला, धना पावडर आणि किचन किंग मसाला आणि स्वादानुसार मीठ. पण एवढं लक्षात ठेवावं की आपण राजमा शिजवताना त्यात मीठ घातलेलं, म्हणून आपण जरा थोडं बेतामध्येच मीठ घालायचं आहे. मसाले चांगले शिजवून घ्यावेत तेल सुटेपर्यंत. जेवढे आपण चांगले मसाले भाजले जातील ना तेवढा भाजीला फ्लेवर छान येतं. थोडंसं पाणी टाकू आपण, कारण असे मसाले खाली चिपकायला नको, जाळायला नको आणि चांगले भाजून यावे आपले मसाले. त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून परतून घेऊया मसाले. थोडंसं सिक्रेट आहे. थोडंसं बेसन असतं ना, थोडंसं आपण कसं भाजताना, मसाले भाजताना टाकायचं. जेव्हा वाटण आपण भाजतो ना त्या टायमाला बेसन सुद्धा टाकायचं आणि थोडंसं भाजून घ्यायचं. कधी कधी मग आपली भाजीमधून बघा भाजी वेगळी होते, रस्सा वेगळा होतोय, असं दिसतोय वेगवेगळं. मग तसं होत नाही, त्यांना बाइंडिंग खूप छान मिळते. मसाला चांगला शिजलेला आहे. थोडीशी साखर मी टाकलेली आहे आपले मसाले बॅलन्स होण्यासाठी. जेव्हा आपण कुठल्याही ग्रेव्हीमध्ये टोमॅटो टाकतो ना तेव्हा ते बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर टाकायची. आणि आपला उकडलेला शिजवून घेतलेला राजमा त्यात मी टाकलेला आहे आणि राजम्यामध्ये जो पाणी असतो ना तो सुद्धा टाकून घ्यायचा. हा आहे स्मॅश केलेला राजमा, आपण मगाशी काढलेला ना तो.
थोडंसं पाणी टाकून घेतलं मी. थोडं परतून घ्यायचं. मिक्स झालं. आपल्याला कसं ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, आपल्याला कसं हवं आहे, जाड हवं आहे, पातळ हवं आहे, आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. मला थोडी ही जास्त थिक वाटते ना, म्हणून थोडंसं पाणी टाकून वाफेवर शिजवू द्यावे झाकून. कारण जे आपण मसाले टाकले आहेत ते राजम्यामध्ये पूर्ण शिरतील आणि राजम्यामध्ये पण त्याचे सगळे फ्लेवर्स येतील. 15 ते 20 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे आपला राजमा. आणि मग वरतून आता आपला राजमा झालेला आहे, त्यात मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता मी ह्यामध्ये थोडंसं तूप घालते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालावंसं वाटत असेल तर घालू शकता, ऑप्शनल आहे. आता आपला राजमा चावलची रेसिपी तयार आहे. प्लेटिंग करतोय आता आपण. थँक्यू माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि शेअर सुद्धा करा बरं.